मित्रांनो, नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये पंढरीनाथ कांबळे यांचं घरातून एविक्शन झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर वोटिंग ट्रेंडनुसार 8 स्पर्धकांपैकी ते 6व्या क्रमांकावर होते, तेव्हा 7व्या आणि 8व्या क्रमांकावरील स्पर्धकाला वगळून डायरेक्ट पॅडी दादांनाच का घरातून बाहेर काढलं, असा संतप्त सवाल अनेक प्रेक्षकांनी केलाय। मित्रांनो, बिग बॉस मराठीवर महाराष्ट्र का भडकलाय ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण बिग बॉस मराठी ह्या शोच्या ओपनिंग वोटिंग ट्रेंडचा अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा केला। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच इतर सोर्सेसद्वारे देखील प्रेक्षकांना वोटिंगनुसार कोणाला सर्वाधिक मते मिळाली आहेत, कोणते स्पर्धक टॉप 5 मध्ये आहेत आणि घरातून बाहेर कोण जाऊ शकतं याची बऱ्यापैकी कल्पना होती। वोटिंग रिझल्ट्स बघता वर्षाताई किंवा जान्हवीने घराबाहेर जाणं अपेक्षित होतं, मात्र पॅडी दादांचं नाव एविक्शन मध्ये आल्याने बरेच प्रेक्षक गोंधळून गेले। असं कसं काय शक्य आहे? वोटिंग रिझल्ट्स तर काही वेगळेच होते ना, असा प्रश्न अनेकांना पडला। जान्हवी ग्रँड फिनालेसाठी पात्र आहे असे बिग बॉसने घोषित केले, शिवाय निक्की देखील ग्रँड फिनालेकरिता पात्र ठरली, तेव्हा कुछ तो गडबड है असा संशय अनेकांना आला। नेटकऱ्यांनी बिग बॉसवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र शब्दांत टीका केली आहे। निक्की आणि बिग बॉसमध्ये आधीच डील झाली होती की काहीही झालं तरी ती फिनालेमध्ये जाणारच, शिवाय बिग बॉसने टॉप 5 स्पर्धक आधीच ठरवले होते आणि शोचा विनर कोण असणार ते देखील ठरवलं होतं, तेव्हा हा शो संपूर्णपणे स्क्रिप्टेड असतो असा गंभीर आरोप अनेक नेटकऱ्यांनी लावला आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।